शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ व पीक विमा व नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार या संदर्भात मोठ्या अपडेट आलेले आहेत। तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या सर्व अपडेट पाहण्याकरिता चॅनलला आता सबस्क्राइब करा। राज्यात उष्णतेची लाट येणार, थंड पाणी न पिण्याचा सल्ला। उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 50 अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे थंड पाणी कमी पिण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। शेतकरी कर्जमाफी का नाही? सुधीर भाऊंचा फडणवीस सरकारला मोठा सवाल। गाय म्हशीच्या दुधाच्या दरात आता 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। म्हशीचं दूध 74 रुपये प्रति लिटर आता मिळणार। कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे कापसाला 7605 रुपयांचा दर मिळाल्याचं पाहण्यात आलं। कांदा प्रश्न विधानसभेत गाजला। 4000 रुपये प्रति क्विंटलवर गेलेल्या कांदा 1500 रुपये प्रति क्विंटल दरापर्यंत पिछेहाट झाल्याने विधानसभेत कांदा प्रश्न गाजला। केंद्र शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। खासदार भास्कर भगरे संसदेत केंद्र सरकारचे वेधले लक्ष। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करा। लोकसभा अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांनी केली मागणी। सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपात 40 तर उत्पादनात 46% घट। सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम संपला आहे। गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या यापूर्वीच्या ऊस गाळपास मोठा फटका बसला आहे। नुकत्याच संपलेल्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ऊस गाळपात 40% तर साखर उत्पादनात 46% घट झाली आहे। धानाच्या हमी भावात 21 वर्षांत अवघे 1750 रुपयांची वाढ। कर्जमाफीसाठी 19 मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईत निर्णायक लढा। संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन, कापसाचा भाव फरक यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी मुंबईत धडकणार आहेत। विमा कंपनीकडे फळ पीक विमा प्रस्ताव प्रलंबित। जळगाव जिल्ह्यात 7 लाख हेक्टरवरील पिकांसाठी 2024 मध्ये खरीपात विमा संरक्षण पिकांसाठी घेतले। त्यात कापसासाठी 3.5 लाख हेक्टरवर विमा संरक्षण होते। सोया पेंडची निर्यात 19% घटली। देशात वापरही कमी झाला। CCI आजपासून गुंडाळणार कापूस खरेदी। आजपासून शेतकऱ्यांची CCI कापूस खरेदी ही बंद होणार आहे।